यंदा राज्यामध्ये सगळीकडेच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता। त्यामुळे पाणी बचतीचं महत्त्व सगळ्यांना सुमगलं। शिवारात पडणाऱ्या पावसाचा थेंबन थेंब अडवण्याकरता शेतकरी प्रयत्न करतोय। शेतकऱ्यांप्रमाणे शहरातले लोकही आता जागृत झालेत। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची क्षमता वाढवण्याकरता धरणातील गाळ काढण्याचं काम यवतमाळकरांनी देखील हाती घेतलंय। यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या या निळोणा धरणातील गाळ काढला जातोय। निळोणा धरणाची खोली वाढवण्यासाठी लोकसहभागातून काम केले जाते। प्रयास या संस्थेच्या माध्यमातून मिशन डीप निळोणा हे अभियान राबवलं जाते। यवतमाळ शहराला भेडसावणारी पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी शहरवासियांनी हे पाऊल उचललंय। गेल्या वर्षीपासून मिशन डीप निळोणा उपक्रमाला सुरुवात झाली। मागच्या वर्षी आपण 35,000 ट्रॅक्टर गाळ काढलेले आहे। या वर्षी 1 लाख ट्रॅक्टर गाळ काढायचं उद्दिष्ट ठेवून आपण काम करत आहे। या वर्षी केलेल्या कामामुळे आपल्याला बरंच फायदा होणार आहे। मागच्या वर्षीच्या कामामुळे आपल्याला जवळपास 8 दिवसाचा पाणी पुरवठा वाढलेला आहे। या वर्षीच्या कामामुळे सुद्धा 8 ते 10 दिवसाचा पाणी पुरवठा वाढेल। प्रयास ही संघटना आहे, त्या प्रयासनी डीप निळोणा हा मागच्या वर्षीपासून उपक्रम हाती घेतला आणि यामध्ये कृषी विभागाने जे काही ट्रॅक्टर लागेल, JCB लागेल, त्याला डिझेल मोफत देण्यासाठी कृषी विभागाने मदत केली। लोकसहभागातून असलेले हा प्रयत्न त्यांचा अत्यंत पुढाकाराने प्रयासची टीम काम करत आहे। निळोणा धरणातून गेल्या वर्षी 35,000 ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला होता, तर यंदा 1 लाख ट्रॅक्टर गाळ काढण्याचं लक्ष्य आहे। धरणातून रोज 1000 ट्रॅक्टर गाळ काढला जातोय। नागरिकांकडून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। धरणातून काढलेला गाळ शेतकरी आपल्या शेतात टाकण्यासाठी घेऊन जातोय। या गाळाचा त्यांच्या शेतीला चांगला फायदा होतोय। मी मागच्या वर्षी माझ्या शेतामध्ये 100 ट्रॅक्टर हा गाळ टाकलेला आहे आणि त्यात मला उत्पन्न चांगलं झालेलं आहे। तर यात उत्पन्न म्हणजे चांगलं म्हणजे 1 एकरी मला 10 क्विंटल कापूस झालेला आहे। त्यात हा गाळ म्हणजे जे रासायनिक खत आहे, रासायनिक खतापेक्षा हा गाळ कधी परवडते, म्हणून यातल्या एखाद्या सगळ्या शेतकरी लोक सर्वजण या गाळ घेऊन जात आहे। गेल्या वर्षी माती टाकल्यामुळे आणि जो काही रिझल्ट आलेला आहे आणि मी ते पराठी वगैरे तूर आणि इतर काही पिके सोयाबीन वगैरे घेतलं, तर पराठी जे आहे मी गेल्या 10 वर्षापासून ही शेती करतो, तर माझ्या पराठीची लांबी ही जवळपास म्हणजे दुप्पट झालेली आहे। गाळाच्या मातीमुळे शेतकऱ्यांची शेती सुपीक होऊ लागली आहे, त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे। निळोणा धरणातील गाळ काढल्यामुळे जसा या परिसरातील शेतकऱ्यांना फायदा झालाय, तसाच यवतमाळकरांनाही त्याचा लाभ झालाय। निळोणा आणि चापडोह या 2 प्रकल्पातून यवतमाळ शहराला पाणी पुरवठा होतो, मात्र ही दोन्ही धरणं गाळानं भरल्यामुळे त्याची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती। एकीकडे यवतमाळ शहराची लोकसंख्या वाढत असताना धरणाची साठवण क्षमता घटत चालली होती, त्यामुळे शहराला आवश्यक तेवढा पाणी पुरवठा होत नव्हता। या पाणी टंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी यवतमाळकरांनी मिशन डीप निळोणा हाती घेतलं आणि त्याचे दृश्य परिणाम दिसू लागलेत। गेल्या वर्षी गाळ काढल्यामुळे 8 दिवसांचा पाणी साठा वाढलाय। यंदा आणखी गाळ काढण्यात आल्यामुळे धरणाची साठवण क्षमता वाढेल। लोकसहभागातून गाळ काढण्याच्या या कामामुळे यवतमाळकरांचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे। अशाच पद्धतीने राज्यातील इतर नागरिकांनी त्याचा आदर्श घेतल्यास पाणी टंचाईवर मात करणं शक्य होईल। श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ।